मी सचिन बगाडे आणि पुणे शहरातल्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही आरक्षण वर्गीकरण कृती समिती सुरू केलेली आहे आणि या आरक्षण वर्गीकरण कृती समितीच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं जे वातावरण सुरू झालेलं आहे विरोधातलं आणि समर्थनातलं, तर त्या बाबतीमध्ये तपशिलातले जे काही मतभेदाचे मुद्दे आहेत तर ते मतभेदाचे मुद्दे ज्या फॉर्म्युल्यामुळे ज्या मागणीमुळं तपशिलातले मुद्दे तयार झालेले आहेत तर त्याच्यावरती आम्ही हरियाणा सरकारने एक वेगळा फॉर्म्युला वर्गीकरणाच्या अनुषंगानं आणलेला होता। तर त्याच्यामध्ये हरियाणा सरकारने काय केलं होतं की लाभधारक आणि लाभवंचित अशा दोन गटामध्ये त्याची विभागणी केली होती। तर या लाभवंचित आणि लाभधारक या दोन यांच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने सुद्धा तशा पद्धतीचं उपवर्गीकरण करावं असं आम्ही निवेदन 2 दिवसापूर्वी CMO कार्यालय तसेच राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना दिलेलं आहे आणि त्या निमित्तानं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री यांना ते निवेदन दिलेलं आहे। म्हणून आम्ही हा जो नवीन एक फॉर्म्युला महाराष्ट्र सरकारला सुचवलेला आहे त्याच्यानुसार जर केलं तर कोणत्याही लाभवंचित जातींवरती अन्याय होणार नाही, हा एक पहिला मुद्दा। आणि दुसऱ्या, आज जे वातावरण कलुषित झालेलं आहे सगळं अनुसूचित जातीमध्ये, सगळ्या जाती एकमेकांच्या विरोधामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलत असताना दिसत आहेत आपल्याला, परंतु ह्याच्यामध्ये वाद निर्माण करणारी जी मंडळी आहेत तर ते आपसूक बाजूला राहिलेले दिसतात आपल्याला। म्हणून आम्ही फुले-शाहू आंबेडकरांच्या अण्णाभाऊंच्या विचारांवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला ह्या सर्व वाद पाहून वेदना होत आहेत। त्यामुळं आम्ही आता ठरवलेलं आहे आरक्षण वर्गीकरण कृती समितीच्या वतीने याच महिन्यामध्ये ह्या सर्व अनुसूचित जातीतला जो वाद निर्माण झालेला आहे, वादाचं जे मूळ आहे, तर त्याच्यावरती सर्व अनुसूचित जातींना एकत्रित करून त्या सर्वांमध्ये चर्चेने, समन्वयाने, संवादाने हा विषय मिटावा यासाठी आम्ही सलोखा परिषद या महिन्यामध्ये आम्ही घेणार आहोत। उपवर्गीकरण होणं तुमचा पाठिंबा आहे त्यासाठी? हो, ते का गरजेचं आहे असं तुम्हाला? कारण या अनुसूचित जातीचं जे अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे ते सर्व 59 जातींसाठी एकत्रितरित्या आहे आणि एकत्रितरित्या असल्यामुळं काय होतं की जी जात सक्षम आहे, जी जागृत आहे, तर ती जास्त आरक्षणाचा लाभ घेत असताना आपल्याला दिसते आणि ज्या अतिमागास अतिवंचित जाती आहेत की लाभ घेण्याच्या क्षमतेच्या नाहीत तर त्यांना या आरक्षण प्रक्रियेचा लाभ मिळत नाही। म्हणजे तुर्तास जे शाहू महाराजांचं आणि अभ्यंकर वकिलांचं जे डिबेट झाली होती तर त्या डिबेटमध्ये शाहू महाराजांनी सांगितलं होतं की सशक्त घोडा आणि अशक्त घोडा, जर अशक्त घोड्याला सशक्त बनवायचं असेल तर त्याच्यासाठी विशिष्ट उपाययोजना कराव्या लागतात आणि त्या विशिष्ट उपाययोजना म्हणजे उपवर्गीकरण असं आमचं मत आहे। प्रमुख कुठल्या जातींना लाभ झाला असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामध्ये एका जातीचा असं नाही तर नवबौद्ध समूहाला लाभ झालेला आहे, चर्मकार असतील, ढोर असतील, काही प्रमाणात मातंग जातीला लाभ झालेला आहे। परंतु ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही ज्या जात समूहातून आलेलो आहोत तर आमचं म्हणणंच असं आहे की आमचं जे भांडण आहे उपवर्गीकरणाचं ते कुठल्याही एका जातीचं नाही, तर ह्या 59 जातीतल्या ज्या 54 जाती आहेत, 53 जाती आहेत की ज्या ह्या प्रक्रियेपासून पूर्णपणे अलिप्त राहिलेल्या आहेत, तर त्या सगळ्या 53 लाभवंचित जातींचा हा लढा आहे आणि त्यांना न्याय मिळण्यासाठीचा हे उपवर्गीकरण होणं गरजेचं आहे। रिझर्वेशन काय अडचण आहे, गेले अनेक वर्ष आहे, पण लाभ मात्र अजून अनेक जाती जो छोट्या जाती समूह आहेत संख्येने तर त्यांना मिळालेलं नाही, काय करणार? त्याला वेगवेगळी कारणं आहेत। म्हणजे कसं आहे की हजारो वर्षांची जाती व्यवस्था जी आहे या देशातली, तर त्या जाती व्यवस्थेने तुम्हाला ज्ञानापासून संपत्तीपासून अलिप्त ठेवलेलं आहे आणि तुमच्यामध्ये सामाजिकदृष्ट्या जे प्रबोधन ज्या जातींमध्ये झालेलं आहे तर त्या जाती सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रक्रियेत गेल्या, नोकरीच्या प्रक्रियेत गेलेल्या आपल्याला दिसते आणि ज्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रबोधन झालेलं नाही तर त्या जाती ह्या प्रक्रियेपासून अलिप्त राहिलेल्या आपल्याला दिसतात।